तर व्हिपचं उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे सेना आजच नोटीस पाठवणार आहे। तातडीने ही नोटीस पाठवण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे। तब्बल तासभर होत आलेला आहे ही बैठक सुरू आहे। बैठकीला खासदार का गैरहजर राहिले याचं उत्तर प्रत्येक खासदाराकडून मागवलं जाणार आहे आणि उत्तर देण्यासाठी प्रत्येक खासदाराला काही वेळ दिला जाणार आहे। जर उत्तर वेळेत न आलं तर मात्र कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। व्हिपचं उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे सेना आजच या नोटीस पाठवणार आहे। या बैठकीत या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। तातडीने नोटीस पाठवण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। बैठकीला का नव्हते प्रत्येक खासदाराकडून याचं उत्तर मागवलं जाईल। फुटीर गटाला मान्यता देऊ नका ठाकरेंच्या सेनेनं ही मागणी केली आहे। याआधी लोकसभा अध्यक्षांना देखील ठाकरेंचे खासदार भेटलेले होते। अरविंद सावंत स्वतः जाऊन भेटलेले होते। फुटीर गटाला मान्यता देऊ नका अशी मागणी ठाकरेंच्या सेनेनं केली आहे। फुटीर गटाला मान्यता देऊ नका ठाकरेंच्या सेनेची ही मागणी आहे। उद्धव ठाकरे यांचा अनिल देसाई यांना फोन आल्याची सध्या महत्त्वाची बातमी समोर येते। फुटीर गटाला मान्यता देऊ नका ठाकरेंच्या सेनेची ही मागणी। उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांना फोन केलेला आहे। 6 खासदार गैरहजर झाल्यानंतर आता ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झालेली आहे। फुटीर गटाला मान्यता देऊ नका अशी मागणी ठाकरे सेनेकडून करण्यात आलेली आहे। तर तातडीनं पावलं आता या ठिकाणी उचलली जात आहेत। स्वतः उद्धव ठाकरे या सगळ्यांच्या संपर्कात आहेत। बैठकीबाबत सर्व माहिती अनिल देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली आहे। फुटीर गटाला मान्यता देऊ नका अशी मागणी आता ठाकरे सेनेकडून करण्यात आली आहे। याआधी जर गट स्थापन करण्यासाठी जर खासदार आले तर पुढची प्रक्रिया करण्याआधी आमचंही मत जाणून घ्या अशी विनंती अनिल देसाई तसंच अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केली होती। त्यानंतर आता ही सगळी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती केली जाते। तसंच या गटाला मान्यता देऊ नका अशी मागणी या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेनं केलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांना फोन केलेला आहे आणि या संदर्भात आता चर्चा सुरू आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, आता काय नेमक्या घडामोडी घडतायत? नक्कीच 11 वाजल्यापासून बैठकीला जी आहे ती बैठकीला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई यांची फोनवरून चर्चा झालेली आहे आणि जी बैठक सुरू आहे या बैठकीची माहिती जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि ही माहिती दिल्यानंतर आणखी अर्धा तास जे आहे त्या खासदार जे आहे ते खासदार कोण कोण येणार यासाठी आणखी पक्षाकडून जे आहे तो वाट बघितली जाणार आहे। नंतर 12:30 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक वेगळा निर्णय घेण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि ज्या खासदारांनी व्हिपचं उल्लंघन केलं या खासदारांसंदर्भातलं पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष कार्यालयातून थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात येणार आहे आणि या खासदारांवरती कारवाई करण्याची अधिक शक्यता जी आहे ती या पत्राच्या माध्यमातून केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। जी बैठक सुरू आहे 11 वाजल्यापासून आपण पाहतोय की तर फुटीर गटाला मान्यता देऊ नका ठाकरेंच्या सेनेनं ही मागणी केली आहे। उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाईंना फोन केला। एकूणच सगळ्या बैठकी संदर्भातली माहिती घेतलेली आहे। या बैठकीमध्ये 6ही खासदार गैरहजर होते, त्यामुळे ठाकरेंचे 6 खासदार फुटलेले आहेत। आता पुढची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती सुरू होत आहे। तर यामध्ये जर गट स्थापन करण्यासाठी खासदार आले तर आमचंही म्हणणं ऐकून घ्या अशी विनंती कालच अरविंद सावंतांनी लोकसभा अध्यक्षांना केलेली होती। त्यानंतर आता या गटाला मान्यता देऊ नका अशी मागणी ठाकरेंच्या सेनेनं केलेली आहे। यासाठी कायदेशीर मसुदा बनवण्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होते। जवळपास 1 तास होत आलेला आहे ही बैठक या ठिकाणी सुरू आहे। बैठकीमध्ये संजय राऊत, राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, अनिल देसाई हे आहेत। म्हणजे आता ठाकरेंकडे लोकसभेचे फक्त 3 खासदार राहिलेले आहेत। अनिल देसाई हे राज्यसभेचे खासदार आहेत। संजय राऊत हे देखील राज्यसभेचे खासदार, म्हणजे फक्त लोकसभेचे 2 खासदार आता उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत, राजाभाऊ वाजे आणि अरविंद सावंत। उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांना फोन केलेला आहे। या बैठकीबाबत सर्व माहिती सध्या उद्धव ठाकरे